मित्रों नमस्कार। आज 1 ऑगस्ट डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 107वी जयंती। या जयंतीला अभिवादन करण्यासाठी शिराळा विधानसभेचे आमदार सतेज देशमुख भाऊ इथं आलेले आहेत। आज आपण त्यांच्याशी काही गोष्टी बोलणार आहोत। भाऊ नमस्ते। नमस्ते। आज डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 107वी जयंती। त्यांचं कार्य भारताच्या बाहेर रशियापर्यंत पोहोचलं आहे। त्यांची लेखणी पूर्ण जगभर गाजलेली आहे। काय वाटतंय, काय सांगाल यात? आज काय फार मोठा पवित्र आणि मंगलमय अशा पद्धतीचा दिवस आहे। संघर्षशील योद्धा, साहित्य समृद्धीतून समाजाच्या सुधारणेसाठी स्वतःच्या असणाऱ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत लढणारा एक अत्यंत कणखर विचाराचा साहित्यिक योद्धा म्हणून अण्णाभाऊ साठेंच्याकडं, डॉक्टर अण्णाभाऊ साठेंच्याकडं संपूर्ण भारत आणि देश आणि जग बघते। वास्तविक पाहता अनेक साहित्यिक होऊन गेले, पण साहित्याच्या असणाऱ्या प्रभावळीमध्ये त्यांनी ज्या पद्धतीचे पोवाडे रचले, त्या पोवाड्यातून निश्चितपणे भारत आणि त्याचबरोबर महाराष्ट्र हा समृद्ध करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केला। त्यांच्या असणाऱ्या त्या अथक प्रयत्नाच्या जोरावरती, त्यांच्या शाहिरी कलेच्या जोरावरती संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जी आहे ती मूर्त स्वरूपात आली। आणि हा मंगल कलश जो आहे तो 1960च्या 1 मेला आपण सगळ्यांनी या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचं आपण निर्माण करू शकलो। त्यांची असणारी कीर्ती साहित्यिक चातुर्याची आणि त्यांच्या शब्द प्रभावळीची एवढी मोठी होती की रशियासारख्या एका प्रदेशामध्ये सुद्धा त्याची वंदता झाली। त्यांच्या अनेक कादंबरी तिथं रशियन भाषेमध्ये सुद्धा त्यानंतर त्यांचं हे झालं, अनुवाद झाला आणि अनुवाद होऊन एक अत्यंत समग्र विचाराचा साहित्यिक म्हणून तिथं त्यांचा पुतळा सुद्धा या निमित्तानं बसवण्यात आला। आणि तो पुतळ्याचं अनावरण हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, आदरणीय देवाभाऊंच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते झालं। हे आमच्या सगळ्या महाराष्ट्रातील सर्व समस्त अण्णाभाऊंच्यावर प्रेम करणाऱ्या सहकाऱ्यांच्या दृष्टिकोनातून तो एक मानाचा तुरा होता। या पुढच्या काळामध्ये सुद्धा सरकार सुद्धा अत्यंत संवेदनशील आहे। कालच तुम्ही बघितलं असेल, इथं आमचे आदरणीय वारे साहेब आहेत, कामत साहेब आहेत, सर्व सरकारी अधिकारी आहेत। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणारं आपलं सरकार जे आहे, एकनाथ शिंदे साहेब आहेत, सुनेत्राताई पवार ताई आहेत, यांनी सगळ्यांनी मानस व्यक्त केलेला आहे की या असणाऱ्या समाजाच्या एका अत्यंत अत्युच्च विचाराच्या साहित्यिक योद्ध्याला योग्य पद्धतीचा सन्मान द्यायचा असेल तर त्यांचं ज्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं त्या चिरागनगरमध्ये स्मारक व्हावं। नौदलाची परवानगी घेऊन कालच त्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा जो असणारा महत्त्वपूर्ण प्रक्रिया काल पार पाडलेली आहे। आणि लवकरात लवकरच अण्णाभाऊ साठेंचं जे जन्मगाव आहे वाटेगाव, जसं पंढरपूरला अनेक श्रद्धाळू भाविक जातात आषाढी वारीच्या दरम्यान, तसंच अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या दिवशी महाराष्ट्रातले अनेक श्रद्धाळू अण्णाभाऊ साठेंचे जे भक्त आहेत ते इथं येतात। तर इथलं सुद्धा असणारा हा परिसर जो आहे तिथं सुद्धा एक अत्यंत आंतरराष्ट्रीय दर्जाचं तिथं या निमित्तानं स्मारक व्हावं हा सरकारचा मानस आहे। आता 39 कोटीचा आराखडा आपण तयार केला होता, पण आदरणीय संजय शिरसाट साहेब आमचे सामाजिक न्याय मंत्री आहेत, त्यांनी विनंती केली की त्यामध्ये थोडेसे बदल करावेत आणि 50 कोटीचा आराखडा आता आपण मुंबईला हाय पॉवर कमिटीकडे पाठवतोय। आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करणं गरजेचं आहे। ज्या पद्धतीनं सारथीची निर्मिती झाली, ज्या पद्धतीनं बार्टीची निर्मिती झाली, ज्या पद्धतीनं महाज्योतीची निर्मिती झाली, त्या पद्धतीनं मातंग बंधू भगिनींसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरटीची निर्मिती झाली। आणि आरटीचे प्रमुख पद हे आपल्याच या विभागातील आदरणीय सुनील वारे साहेबांच्याकडे आलेलं आहे। आणि मला खात्री आहे उद्या ज्यावेळेस अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाच्या निमित्तानं एक अत्यंत भव्य दिव्य अशा पद्धतीचं दालन इथं उभं राहील, त्यावेळेस आरटीच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या पद्धतीनं त्यामध्ये व्यापक असे गुणात्मक बदल या असणाऱ्या समाजातील तरुण तरुणींच्या मध्ये दिसेल। आत्ताच मगाशी मला ते सांगत होते की आरटीच्या असणाऱ्या प्रयोगशीलतेचा पहिला प्रयोग असा आहे की अनेक मुलं जी जेईला बसली त्यांचा जो स्कोर आहे तो स्कोर 90 ते 100च्या दरम्यान होता। ही फार मोठी उपलब्धी आहे आणि अशाच पद्धतीनं ह्या पुढच्या काळामध्ये सरकारच्या पाठीमागे लागून आम्ही ही सगळी स्मारकं मार्गी लावू आणि समाजातील असणाऱ्या वंचित घटकाला योग्य पद्धतीचा न्याय देऊ। त्याचबरोबर इथल्या असणाऱ्या स्मारकाची सुद्धा डागडुजीचा विषय सरपंच महोदयांनी आणि अन्य असणाऱ्या आमच्या सहकार्याने इथं मांडला। तर कामत साहेबांशी सुद्धा आता मगाशी चर्चा झाली, सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून त्याला सुद्धा भरीव निधी देऊन हे सुद्धा स्मारक अद्यावत कसं होईल या संदर्भातलं नियोजन आपण करू।
भाऊ आज भारतातून महाराष्ट्रातून लोक इथं अनुयायी येत असतात, तर सर्वांची एक मागणी आहे की डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा. यासाठी आपली भूमिका सुद्धा निर्णायक आहे, कारण आपले विद्यमान आपण आमदार आहात. काय वाटतं, काय भावना आहेत आपल्या? नाही, खूप चांगला प्रश्न आपण उपस्थित केलेला आहे. ही जी प्रभावळी मी म्हणलेलं आहे, मंदिराळी म्हणलेलं आहे मगाशीच, की हे थोर साहित्यिक तर होतेच, पण त्यांनी संघर्ष करून स्वतःची प्रतिमा आणि स्वतःच्या प्रतिमेच्या जोरावरती असणारी चळवळ उभा केलेली ही व्यक्तिमत्व आहेत. आणि त्यामध्ये अण्णाभाऊंचं खूप मोठ्या पद्धतीचं योगदान आहे. त्यामुळं निश्चित मी तर त्यासाठी प्रयत्न करणारच आहे. तुम्ही माहिती घ्या की महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये मी विधिमंडळाचा सदस्य झाल्यानंतर एक अशासकीय ठराव सुद्धा मी मांडलेला आहे. म्हणजे तसा प्रस्ताव ठेवलेला आहे की तो प्रस्ताव सुद्धा ह्या अधिवेशनात चर्चेला येणार होता, पण तोपर्यंत अधिवेशनाचं सूप वाजलं. आमचा प्रयत्न आहे की डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये तो अशासकीय ठराव चर्चेला घेण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि त्या माध्यमातून अण्णाभाऊ साठेंच्या अनुयायांची आणखीन सर्व असणाऱ्या साहित्यिकांची जी एक मागणी आहे की त्यांना मरणोत्तर भारतरत्न मिळावं, त्या संदर्भातला तो ठराव हा निश्चितपणे विधिमंडळामध्ये मांडण्याचा माझा मानस असेल, प्रयत्न असेल. अगदी शेवटचा प्रश्न, आपण जिथं आता बसला होतात ते जे भाऊंचं घर आहे ते आपले विधिमंडळातले मित्र रोहित पवार यांच्या माध्यमातून ते काम झालेलं आहे. काय वाटतं, आता तिथं आपण सगळं फिरून बघितलेलं आहे, काय भावना आहेत, कारण आपले एक मित्र आहेत रोहित पवार. नाही, असं आहे की शेवटी ह्या कुटुंबाचं योगदान हे निर्विवाद आहे. त्यामुळं एका दातृत्वाच्या भावनेतनं त्यांनी जर काही योगदान दिलं असेल, ह्याच्या अगोदर सुद्धा उत्तर प्रदेशच्या असणाऱ्या एका अत्यंत सामाजिक चळवळीशी निगडीत असणाऱ्या कांशीरामजींनी, की ज्यांनी बामसेफ सारखी संघटना काढली, ज्यांनी बहुजन समाज पार्टी काढली आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये तिथलं राजकीय ध्रुवीकरण जे आहे ते ध्रुवीकरण करून सत्तेपर्यंत सुद्धा त्यांचा पक्ष पोचला, त्यांनी सुद्धा तिथं योगदान दिलं होतं. सरकार सुद्धा या बाबतीत निश्चितपणे संवेदनशील आहे. मी आत्ता मगाशीच बोललो आदरणीय वारे साहेबांशी, आणखी आदरणीय कामत साहेबांशी, की माईंना सुद्धा आपल्याला कशा पद्धतीनं उद्याच्या काळामध्ये पेन्शन चालू करता येईल, की ज्या माध्यमातून माईंचा असणारा उदरनिर्वाह चांगला कसा होईल ह्या संदर्भातला, किंवा त्या कुटुंबियाची काळजी कशी घेता येईल ह्या संदर्भातला निश्चित प्रयत्न सरकार करेल. आणि माझ्या तरुण सहकाऱ्यांनी जे त्या कुटुंबाच्या असणाऱ्या एकंदरीत ह्याच्यासाठी जे योगदान केलेलं आहे ते निश्चितपणे कौतुकास्पद आहे. ठीक आहे, तर हे होते सत्यजित देशमुख भाऊ यांनी सांगितलेलं आहे की येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी ते अथक प्रयत्न करणार आहेत. सांगली तकसाठी शीतल कुमार शेटे, वाटेगाव.